नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, वाहनधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे। यामुळे वाहनधारकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे। यासोबतच सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे। प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी आता दुप्पट शुल्क आकारले जाणार आहे। त्यामुळे जुनी वाहन नोंदणीसाठी वाहनधारकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील। या नवीन निर्णयामुळे जुनी वाहनं रस्त्यावर धावण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी नूतनीकरणासाठीचा आर्थिक बोजा मात्र वाढलेला आहे। पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत सध्या 40 लाखांहून अधिक वाहनांची नोंद आहे। यामध्ये अनेक 15 वर्षांनंतर देखील वापरली जाणारी वाहने आहेत। पूर्वी अशा वाहनांच्या पुनर्नोंदणीसाठी पर्यावरण शुल्क भरून सुमारे 4,500 रुपये खर्च येत असे। मात्र केंद्रीय रस्ते परिवहन आणि मार्ग मंत्रालयाने आता 20 वर्षांपुढील वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन शुल्क निश्चित केले। हे नियम केंद्रीय मोटार वाहन नियम 2025 या नावाने लागू होणार आहे। नवीन नियमानुसार वाहनांच्या नोंदणीसाठी नियमित शुल्कासोबत स्वतंत्रपणे जीएसटी देखील आकारला जाणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने वाहन घेतल्यास त्यांची 15 वर्षापर्यंतचीच वैधता असते। त्यानंतर पर्यावरण कर भरून तुम्ही पुनर्नोंदणी करू शकता। मात्र जर वाहनाची नोंदणी केली नाही तर मोठा दंड आकारला जाऊ शकतो। दुचाकीसाठी महिन्याला 300 रुपये तर 4 चाकीसाठी 500 रुपये असा दंड निश्चित करण्यात आला आहे। तरीही शहरामध्ये 17 वर्षांपुढील अनेक वाहनं पुनर्नोंदणी न करता वापरली जात असून याकडे आरटीओ कडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करण्यात आल्याची चर्चा सध्या चालू आहे। तर केंद्र सरकारने 20 वर्षांपुढील वाहनांना वापरण्यास परवानगी दिली असली तरी वाढीव नोंदणी शुल्कामुळे वाहनधारकांमध्ये मात्र नाराजी आहे। त्यामुळे शुल्क कमी करण्यात यावं अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। तर मग पाहूयात की सरकार यावरती काय निर्णय घेत आहे। परंतु सध्या तरी वाहनधारकांना दिलासा मिळालेला आहे। ज्यांच्याकडे 20 वर्षांवरील काही वाहनं आहेत तर ते शुल्क भरून ती वाहनं रस्त्यावरती वापरू शकतात। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।